नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण विदेशातील नोकरीकरता काय तयारी ठेवावी आणि ज्यांना जर्मन भाषा शिकण्याकरता अजून मेल आलेला नाही आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जाणार त्यांना पण एक इम्पॉर्टंट अपडेट देणार आहे. इस्रायलमध्ये नोकर भरती यावर आपण एक पोल घेतला होता की यावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल का. तर अबाव 80% लोकांचा एस रिप्लाय आला की यावर व्हिडिओ बनवा. पण मग विचार केला, एकतर हे युद्धक्षेत्र एरिया आहे आणि येथे जॉब करायला जायचं सांगणं म्हणजे कमेंटमध्ये शिवाय यायचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे मग आपण थोडी वेगळी इन्फॉर्मेशन घेऊन आलो आहे की ज्यात आपले व्ह्यूवर आणि सबस्क्रायबर इतर राज्याच्या तुलनेत अशा जॉब करता कुठे उभे आहेत, कुठं ते कमी पडू शकतात, काय त्यांना माहीत असावं, काय केलं म्हणजे आपला फॉर्म इतरांच्या तुलनेत लवकर ॲक्सेप्ट होईल व कोणत्याही देशात जागा निघाल्या की काय प्रोसिजर असते, अशा दृष्टीने हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. आपण इस्रायलमध्ये नोकर भरतीच्या न्यूज पाहिल्या असतीलच. महाराष्ट्रातील पुणेमधील औंध आयटीआयमध्ये जे राऊंड झाले त्यात 10,000 कामगार इस्रायलमध्ये जाणार आहेत. त्यामध्ये खूप कमी उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. सर्व उमेदवार बाहेरील राज्यातून आले आहेत आणि तेथे ते उमेदवार 7-7, 8-8 दिवस रोडच्या बाजूला राहताना दिसले. यामध्ये यूपीमधून सर्वात जास्त उमेदवार आले आणि हे सांगत होते की इथेच आम्ही झोपतो. आपल्याला माहित आहे यूपीमधील असं कोणतं गाव नसेल की ज्यातून पुणे मुंबईमध्ये कोणी काम करत नसेल. तरी पण त्यांच्याकडे हे उमेदवार का राहायला गेले नाही किंवा एखाद्या लॉजवर का झोपायला गेले नाही. त्यांना विचारलं तर ते उत्तर देतात की आमच्या इथे ओळखीचं कोणी नाही, त्यामुळे आम्ही इथेच झोपतो. पण याचं कारण थोडं वेगळं आहे. याला कारण म्हणजे जेव्हा सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लाईन लागेल तेव्हा माझा क्रमांक हा सुरुवातीचा राहायला पाहिजे, याकरता त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच ते तिथेच राहतात, तिथेच झोपतात. इस्रायलमध्ये आपल्याला माहित आहे काय परिस्थिती आहे, तरी यांना जीवाची पर्वा नाही. आता तुम्ही विचार करा, अशा लोकांबरोबर तुमची स्पर्धा आहे की जिथे वॉर सुरू आहे, जिथे जाण्यासाठी हे एवढा प्रयत्न करत आहे. तर युरोपियन कंट्रीमध्ये जर यांना संधी मिळाल्या तर हे काय नाही करतील. आणि मग अशा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील उमेदवार किती टिकेल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर अशा संधी फक्त महाराष्ट्रीयन लोकांना मिळत असतील तर आपण याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लेबर वर्कचे जॉब असतात त्यांच्या सिलेक्शनमध्ये नेहमी थोडी शिथिलता दिली जाते. आपण पहिले सांगितलं आहे की ह्या काही सरकारी नोकर भरती नाहीत. आता मागे एक कामगारांचा लॉट इस्रायलमध्ये गेला, त्यातील खूप जणांना हतोडा सुद्धा पकडता येत नव्हता. फॉर्म भरताना तर एक्सपिरियन्स लेटर पाहिजे, यांना तर हतोडा पण नीट पकडता येत नाही. मग एक्सपिरियन्स लेटर आलं कुठून. त्यांना इंग्लिशमध्ये नाव विचारलं तर ते पण सांगता येत नव्हतं, असं इस्रायलकडून सांगण्यात आलं. काही न्यूजमध्ये आपण पाहिलं की त्यांना झाडू मारायला लावत आहे, इस्रायलमध्ये कामाची पोलखोल, अशा बऱ्याच न्यूज आल्या. पण त्यांच्याकडे काही स्किलच नाही तर ते पण काय करतील. आता कॅन्डिडेट तर आला आहे, त्याला पगार तर द्यावाच लागेल. त्यात तो पगार पण नियमानुसार, त्यात कमी पण करता येत नाही. मग ते लोक नाईलाज म्हणून अशी कामे करून घेतात आणि त्यात त्यांना परत पाठवणं हे थोडं आणखी कठीण होतं. कारण इस्रायलसारख्या देशात विजा करता 6-6 महिने लागतात. आता त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात विजा मंजूर करू, तरी 3 महिने लागत आहे. त्यामुळे तेथे जो कामगारांचा येण्याचा प्रवाह आहे तो मंदावतो. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की हे युद्ध देश आहे, त्यामुळे वेळेवर एखादे मटेरियल पोहोचत नाही. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं. आणि मला असं वाटतं की झाडू मारून जर 2.5 लाख रुपये मिळत असतील तर काय हरकत आहे काम करायला. याला कारण म्हणजे जेव्हा आपल्याकडे यासंबंधी भरती सुरू असते तेव्हा अधिकारी पण पूर्ण प्रयत्न करतात की कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं पाहिजे. काही वेळेस तर लँग्वेज स्क्रीनिंगमध्ये जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची लिस्टच करून कॅन्डिडेटकडून ते पाठांतर करून घेतली जाते. औंध आयटीआयमध्ये असंच केलं गेलं. कारण बांधकाम कामगार करता एखादा उमेदवार जात असेल तर तो इंग्लिश किती बोलू शकेल हे त्यांना पण माहीत होतं. एवढ्यापर्यंत मदत केली जाते. त्याचबरोबर एखाद्या नवीन जागी गेले की थोडा त्रास होतो काही दिवस, पण नंतर सर्व ठीक होतं. काही दिवस जुने वर्कर, ऑफिसर पण, काही जागी चीनी अधिकारी पण असतात, ते पण तर थोडा त्रास देतात. पण ते आपल्याला थोडं ॲडजस्ट करावं लागतं. आता हे सांगायचं कारण असं की आणखी नोव्हेंबरमध्ये इस्रायल किंवा इतर देशामध्ये जेव्हा वॅकन्सी निघतील तेव्हा ज्यांना असं वाटत असेल की माझं सिलेक्शन होणार का, मला इंग्लिश तर येत नाही, माझ्याकडे अनुभव नाही, त्यांनाही पार्श्वभूमी माहीत असली पाहिजे. त्यामुळे त्यांना सहज निर्णय घेता येईल की या जॉब करता अप्लाय करायचं किंवा नाही. त्याचबरोबर तुम्हाला माहीत पाहिजे की बाकी राज्यातील मुलं या नोकऱ्यांकरता कशी पात्र होत आहेत आणि हे रिॲलिटी आहे, हे असंच सुरू आहे. तुम्ही इस्रायल नाही तर आणखी कोणत्या युरोपियन कंट्रीमध्ये जात असाल, कंट्रीमध्ये नोकरीकरता ॲप्लिकेशन निघाले की तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट वेळेच्या आधीच रेडी पाहिजे, नाहीतर मग वेळेवर काही होत नाही. मग ते कोणते डॉक्युमेंट आहे, यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विदेशात नोकरी करता जात असाल किंवा जाणार पण नाही तरी तुमच्याकडे 16 पेजचा पासपोर्ट तरी पाहिजे. आता 16 पेजचाच का सांगितला, कारण याला 1,500 रुपये फी आहे आणि 32 पेजच्या पासपोर्टला 2,000 रुपये फी आहे. मग कुणाला असं वाटेल की 500 रुपये जास्त देऊन 32 पेजचा घ्यायला परवडतो तर तो तुम्ही घेऊ शकता. पण 16 पेजच्या पासपोर्टमध्ये पण 10-12 वर्ष निघून जाऊ शकतात. हे तुम्ही ठरवा की किती पेजचा पासपोर्ट घ्यायचा आहे.
जेव्हा ह्या जागा निघतात तेव्हा तुम्ही विचार करता पासपोर्टचा फॉर्म भरल्याची पावती त्यामध्ये अपलोड करू, पण तसं होत नाही. कारण फॉर्म भरताना पासपोर्ट पाहिजेच, तरच फॉर्म सबमिट होतो. त्यामुळे पासपोर्ट काढून ठेवाच, तुम्हाला गरज असो किंवा नसो. विदेशात जाणार नसणार तरी येतीलच हे काही ना काही डॉक्युमेंट कामात. पासपोर्ट करता तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता किंवा एखाद्या चांगल्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन फॉर्म भरू शकता. आणि तरी जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुमचा फॉर्म आम्ही भरून देऊ, ते पण सरकारी पावती निघेल तेवढ्या किमतीत. त्याकरता तुम्ही माझ्या इंस्टाग्राम ID ला मेसेज करू शकता. आणखी एक महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन. जेव्हा इस्रायलचे फॉर्म निघाले होते तेव्हा हे दोन्ही डॉक्युमेंट मॅन्डेटरी होते. हे डॉक्युमेंट असतील तर वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. आता जर्मनीकरता फॉर्म निघाले होते तेव्हा पण 4 व्हीलर लायसन कंपल्सरी होते. त्याचसोबत तुमचे एक्सपिरियन्स लेटर पण महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठं ना कुठं जॉब करत असाल किंवा केला असेल तर ते एक्सपिरियन्स लेटर तयार ठेवा. नाहीतर वेळेवर मग मी पुण्याला जॉब केला पण एक्सपिरियन्स लेटर नाही, आता एवढ्या लांब कशाला जाऊ, असं म्हणून पण फॉर्म न टाकणारे बरेच जण असतात. अशा लोकांनी एक वेळ UP मधील उमेदवार किती प्रयत्न करतात हे पाहून घ्या. किती लांबून ते येतात, सिलेक्शन होणार की नाही हे पण कन्फर्म माहीत नसतं, तरी 7-7, 8-8 दिवस ते इथेच राहतात. यावर पण विचार करा. त्यामुळे 3 डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेत, ते काढूनच ठेवा, म्हणजे वेळेवर तुमचा फॉर्म भरला जाऊ शकतो. या पुढील व्हिडिओमध्ये आपण याच माहितीला कंटिन्यू करू, ज्यात तुम्ही सोप्या प्रकारे कुणाच्याही मदतीशिवाय किंवा कोणत्याही जागा निघाल्या नाहीत तरी पण विदेशात नोकरी कशी मिळवायची, साधे साधे लेबर जॉब करून आपल्या परिवाराला तिथे कसं न्यायचं, याबद्दल माहिती पाहू. कारण तुमच्या क्षेत्रासंबंधी जागा केव्हा निघतील आणि तुम्ही केव्हा जाणार, यापेक्षा आपणच कशा प्रकारे तेथील जॉब मिळवू शकतो आणि या अशा जॉब करता इतर राज्यातील मुलं काय जुगाड करत आहे याबद्दल माहिती घेऊ. तर यापुढची माहिती ज्यांनी जर्मन भाषा शिकण्याकरता अर्ज केला आहे त्यांच्याकरता आहे. इतरांना ती माहिती गरज असेल तर पाहू शकता किंवा येथे व्हिडिओ स्किप करू शकता. तुम्ही जर जर्मन जॉब करता ॲप्लिकेशन केलं नसेल तरी पण तुम्ही 4 ऑक्टोबरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जाऊ शकता. मग तुम्हाला मेल आलेला असो किंवा नसो, कारण त्यांनी यासंबंधी एक परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर नोंदणी न केलेले उमेदवार पडताळणी केंद्रावर उपस्थित झाले तर तेथे एक वेगळा कक्ष स्थापन करून त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. म्हणजेच आता ही भरती पूर्णपणे ओपन करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला मेल आलेला नसेल किंवा मागील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुम्ही हजर राहू शकले नसणार तरी तुम्ही तिथे उपस्थित राहू शकता. आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. नाहीतर कशाला माहिती देतो, आमच्या वेळी गर्दी करतो का, असं काही वाटू देऊ नका. आपलं YouTube चॅनल ओपन करून फक्त 20-25 दिवस झाले आणि आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचत पण नाही, आणि जे आहेत त्यातील अर्धे लोक या व्हिडिओला इथपर्यंत पाहणार नाही. त्यामुळे झालेच तर संपूर्ण राज्यातून 200-300 उमेदवारांना फायदा होईल. आणि तुमच्याकरता पण एक छोटी हिंट शेअर करतो. ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांनी आपल्या टेटसमोर एक कोड दिसेल, तो कोड तुम्ही गुगलवर टाका आणि भरपूर संस्था ज्या स्किल ट्रेनिंग घेऊन सर्टिफिकेट देतात त्यातील काही कोर्सेस हे 12-12, 24-24 तासाचे पण असतात. तुमच्या ट्रेड संबंधी जर असा शॉर्ट कोर्स करून सर्टिफिकेट मिळत असेल तर तो तुम्ही प्रयत्न करा. मागे मी सांगितलं होतं की तुमचा फॉर्म 100% ॲक्सेप्ट होणार, पण मी त्यावर सध्या व्हिडिओ बनवू शकलो नाही. तो सविस्तर व्हिडिओ आपण पुढे बनवू. पण सध्या शॉर्टमध्ये तुम्ही समजून घ्या की हे स्किल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. हे सर्टिफिकेट असेल तर तुमचं सिलेक्शन होणारच. तर येथे आपण थांबूया. माहिती आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.